मुखार मारतात. आज आमचे मनाक आसात पक्षाचे अध्यक्ष विजय सरदेसाय, आमचे कार्यकारी अध्यक्ष किरण कांदोळकर, आमचे सहकारी आमदार आमचे पक्षाचे विनोद बाब पालेकर, जयेश बाब साळगांवकर, आणि आयचो आमचो जो पक्षांक येऊन आमचो पक्ष आनी बळकट करता आणि पक्षाक मुखार व्हरपाक जो आमकां तेंको दिवपाक आयला तो ॲडव्होकेट जितेंद्र गांवकार. पेडणेच्यान पेडणे हो आमच्या मतदारसंघात आमच्या गोंयांत जेन्ना येता तेन्ना पेडणे ही आमची एंट्री, आणि ती एंट्रींतल्यान आमी आतां आज सुरवात करतात की एंट्रीक जो आसा जो उबो जाका राखणदार म्हणटात, एंट्रींतल्या भितर सरतना तेणें पळोवपाक जाय की कोण कोण बरी मनीस येता काय वायट येता म्हणून तेच पळोवपाची जबाबदारी आज जितेंद्र गांवकारान पेडणे आमची घेतिल्ली आसा. आणि पेडणेचो स्थानिक मनीस आज पर्यंत कितें जाला, आज पर्यंत पेडण्या मतदारसंघाक एक गजाल जाला की पेडण्याक देव मांद्रेकारा नंतर पेडण्याक खंयच्याच पक्षान पेडणेचो उमेदवार स्थानिक उमेदवार दिलो ना. स्थानिक जो कोण आसा जो भूमिपुत्र म्हणटात किंवा ज्यांचे स्थानिकां कडेन चड रिलेशन आसा असो खंयच्याच मनशाक उमेदवार दिलो ना. उलट मडगांवच्यान वास्कोच्यान अशे खंयचे खंयचे भायले आयात करनान लोकांचे थंय लादले. पेडणेच्या स्वाभिमानी लोकांनी तांकां थोडे तेंप सोंसले, पूण कितें जाला की आतां पेडण्याक दादागिरी चड जावपाक लागला. बाबू आजगांवकार आतां बाबू आजगांवकार गोंयकार अशें म्हणटा. म्हाजे कोतान दुमत आहा कित्याक आजगांव हे गोंयांत आसना म्हाजे कोतान, तागेल्या हाजे प्रमाणे तो बॉर्डरी भायरूच आसा. पूण आतां कितलीं वर्सां पुर्तुगीज टायमासान तो आसा म्हणटा आमी गोंयकार अशें समजून घेतात. बाबू आजगांवकारान आपल्याली दादागिरी स्टार्ट केल्ली एक्चुअली मडगांवच्यान. बाबू आजगांवकार मडगांवचो रहिवासी, पाजीफोंडाचो रहिवासी. त्या पाजीफोंडांतल्यान मागीर ताणें बाबू नायकाचो आदार घेवन थंय गांधी मार्केट आनी गांधी मार्केटांत दादागिरी वेगळी केली, आनी मडगांवच्या लोकांनी ताका बाबा सुदारून दी म्हण ताका पेडण्यां धाडलो. ताका काही तांच्या पक्षांनी ताका पेडण्यां धाडलो. आनी आमकांय दिसतालें कित्याक गेल्ले खेपेक जेन्ना माड यात्रा आमी केली तेन्नाय अशें दिसलें की आल्लेकार बी हे सगळेच थंय आल्लेकारय पडलो. तो आल्लेकारी दादागिरी लागून पडलो. जेन्ना म्हाका खबर ना की सत्य येतरीर मस्ती कशी येता हे आल्लेकार. खरें म्हणजे बाबू आजगांवकार सुदारपाक आशिल्लो, कित्याक बाबू आजगांवकाराक स्वाभिमानी पेडणेकारांनी पयलीं उडयल्लो. पयलो उडोवन बाबू आजगांवकाराक सांगिल्लें की बाबा तुजी दादागिरी चलची ना, आनी म्हण आल्लेकाराक काडलो. खरें म्हणजे तेन्नाच सगळे पक्षांनी चूक केली की आल्लेकार नाल्यार आजगांवकार अशें भायले दिवचे परस स्थानीक कोणी तरी जर मुखार काडिल्लो आनी जर ताणें दिल्ले तर स्थानिकाची गरज तांकां कळटा आशिल्ली आनी दादागिरी जायनासतना बरे तरेन वातावरणाक उरत आशिल्लो. आज पेडण्याक टेरर तयार जाल्लो आहा. कसो टेरर की एक सत्ता आसा आनी बाकीचे ते वाळू माफिया आनी बाकीचे सगळ्याची पेडण्याक लोक भितात. ती भिवून वचो म्हण गोवा फॉरवर्ड आज पेडण्याक पावल दवरता. आनी पेडण्या सावन आमचे बाकीचे आमदार, आमचे कार्यकारी अध्यक्ष, आमचे विजय सरदेसाय हे सगळे पेडणेचेर खास लक्ष दवरतले की पेडणेची दादागिरी नश्ट जावपाक. बाबू आजगांवकार परतो मडगांव येवन तिरस्तावर जावं दी, तागेले ते कितें शॉप बी आहा तें बरे भशेन पळोवं दी. ताकाय आतां रिटायरमेंटाची गरज उरतली. सो आमकां दिसता की बाबू आजगांवकारान वॉलंटरी रिटायरमेंट घेतली तर बरी आहा, तितून प्रश्न काय ना. जर बाबा आपल्याची काळाची पावलां वळखून जर फाटल्यान सरलो तर बरें आहा. आमचो ना जाल्यार दशरथ गांवकाराक सॉरी जितेंद्र गांवकाराक आज आमी आमच्या पक्षांक येतात आनी आमच्या पक्षांक घेवन ताका पेडणेची धुरा ताचे कडेन आमी दिवंक सोदतात. ताका बाकीच्या सगळ्यांचोच पाठबळ आसतलें तेन्ना ताका पक्षांक घेवपासाठी विजय बाबान ताका श्रीफळ आनी हे दिवन ताका पक्षांक घेवचो. पुढे पया विनोद बाब पुढे पया. पेडणेची जबाबदारी जेन्ना जितेंद्र गांवकार घेता ताजे बरोबर हांगा आमचे पयले मांद्रे हातून ते दीपक कळंगुटकर आहात, आमचे गोवा फॉरवर्डाचे सदस्य राजमोहन होय हांगा हजर आहा. खास स्वागत करपाक तांचे सगळ्यांचे. आनी हांच्या मार्गदर्शना खाल पेडणे मतदारसंघ हो मुखार वचत रावतलो. पेडणेची दादागिरी नश्ट करपाची आमी थंयच्या पेडणेच्या लोकांक वचन दितात. आमी पेडणेच्या लोकांक सांगू सोदतात की हाजे फुडें कोणाली दादागिरी आयकून घेवपाची गरज ना. गोवा फॉरवर्ड थंय पूर्ण शक्तीनिशी आपल्याचे हे दवरतलो. माड यात्रा करून आमी पेडणेकारांक पयलीं दाखयल्ल्या गेल्ल्या इलेक्शनां की आमची शक्ती कशी आसा आनी तणाचे परत माड करपाक आमी आल्लेकारांक आनी बाकीच्या सगळ्यांक भाग पाडले.
आणि आमचे सरकारान सहभाग तरी तो माडाक राज्याचो वृक्ष म्हणून दर्जो मेळ्ळो. हांव मागता की जयेश बाबा कडेन एक पहिले 1-2 शब्द उलोवचे. बसले रे. आयज आम्ही गोवा फॉरवर्ड पक्षान आमचो ॲडव्होकेट जितेंद्र हेका आमी आयज प्रवेश दिलेलो आसा, रितसर प्रवेश दिलेलो आसा. हांव जेन्ना पासून जिल्हा पंचायत सुद्दां हांव जेन्ना आसलो चेअरमॅन म्हणून आसलो सदीत प्रश्न पडटालो आणि आमचो तेन्ना अध्यक्ष आसलो पयलो पांडुरंग परब आणि दीपक माझ्या बरोबर असले, जे पेडणेचे सामके खंदे कार्यकर्ते असले, एक बरे वर्कर आणि बरे सोशल वर्कर असे पेडण्यात असले. सदीत एक विचार येतालो की पेडण्यान सदीच भायलो कॅन्डिडेट कित्याक काय म्हणून. पेडण्या मतदारसंघान असो एकूय शिकलेलो बरो भुरगो ना, हुशार भुरगो ना, जो पेडणेकारांच्या नेतृत्वान पेडणेकारांचे प्रश्नांक वाचा पडटलो का म्हणून. प्रत्येक फावटी नॅशनल पार्ट्यो ज्यो आसा त्यो फक्त भायल्या कॅन्डिडेटाक हाडून थंयसर प्लांट करता आणि पेडणेकारांक भाग पडटा की हेंका लागून काम करचें म्हणून. खुबसो उद्रेक खुबसो लोकांच्या तोंडांच्यान जे आमचे मित्र आसा पेडण्यान हे उलोवन दाखयताले की आमचो राखीव हे आसा आणि आमकां सदीत भायलो कोण तरी एक कॅन्डिडेट हाडून आमचेर थोपता आणि तेका आमकां काम करचें पडटा म्हणून. अशें हांव खूब जाणां विचारतालो तर तशें एक सॅटिस्फॅक्टरी अशें उत्तर तेका मेळनासलेलें. तर म्हाका अपेक्षा आसली गोवा फॉरवर्डा कडेन की अंडर लिडरशीप ऑफ विजय जे आमी गोंयकार पट म्हणटा पळय, अंडर लिडरशीप ऑफ विजय आमी खंय तरी एक कॅन्डिडेट अशें सोदपाक आमकां आमी फुडें सरतले आणि आयज आमी यशस्वी जाल्ले आसा. आमचे सहकार्यान आमचो किरण भाऊ आसा, विजय आसा, दीपकान खास करून हे सगळ्यांनी मेळोन एक बरो कॅन्डिडेट, एक हुशार कॅन्डिडेट, एक स्थानिक कॅन्डिडेट आणि अशें म्हणटा की देव मामा फाटल्यान वो जो स्थानिक कॅन्डिडेट आसा वो फर्स्ट टाइम इतले तेंपान ह्या पेडणे मतदारसंघात मेळटलो आणि स्थानिक असूनय तेजे कडेन एडिशनल क्वॉलिफिकेशन की तो ॲडव्होकेट आसा. ही इज अ ॲडव्होकेट, आमी दोतोर म्हणटात आणि स्थानिक असूनय स्थानिका बद्दल कळवळ तशेंच त्याच्या बद्दल माहिती असणारो आणि फुल नॉलेज असणारो आपल्या मतदारसंघाची आणि कळवळ आसा, आपल्या लोकां प्रती कळवळ आसा. तशेंच गोवा फॉरवर्डा बद्दल सांगचें म्हटल्यार जितले आमी प्रवेश पळयता, आमी सध्या म्हणटा आमी नॉर्थ सायड स्ट्रॉंग करीत वयता, तशेंच साऊथ सायडीक वयतले आणि साऊथ सायडीक वयता आसतना तुमकां पळोवपाक मेळटलें की रेंज ऑफ कॅन्डिडेट्स फ्रॉम ईच अँड एव्हरी सेक्शन ऑफ द सोसायटी ऑफ द कम्युनिटी. एक रेनबो म्हणटा पळयात, एक रेनबो कसो इन सिमिलर फॅशन गोवा फॉरवर्ड तुमकां विविध लिडर, तुमचो स्थानिक लिडर आणि तुमकां जाय ते लिडर दिवपाचो प्रयत्न करता. तेका लागून आयच्या दिसा हांव ॲडव्होकेट जितेंद्राचे आमच्या पार्टीन स्वागत करता. ॲडव्होकेट जितेंद्राचे पार्टीक स्वागत जाल्लें आसा. हांव परत एक हे करता की देव मामा फाटल्यान म्हणजे देव मांद्रेकरा फाटल्यान जो आतां पेडण्याक जो आमदार मेळटलो तो आमचो जितेंद्र बाब. पूण त्या बाबतींत हांव आनीक खुलास करता की कशें जाता की पेडण्याक टॅलंट जायतें आसा. पेडण्याक तशें बेकारी भरपूर आसा आणि बेकारी भरपूर आशिल्ल्यान आनी पेडण्याक एक निसर्ग हे आसा, न्हंय आसात आणि न्हंयेक लागून रेंव बिंव काडूंक जाता. आतां प्रॉब्लेम कसो जाता की जेन्ना रेंव काडटा तेन्ना खरें म्हळ्यार स्थानिकांक प्राधान्य मेळपा जाय. हांगा हांव जेन्ना भितर सांगलें की वाळू माफिया म्हणून हांणी रेंव काडूप, तांणी बारीक समाजान त्रास काडप, तांची ओडी बिडी घेवन तांणी रेंव काडप आनीक आपल्याचो हे पोट भरप. ताजेर हे काही माफियास म्हणजे कशें की बाबा गांवकारा सारखे किंवा हे लिडर लोक तांचेर कंट्रोल दवरपाक पडटा. म्हणजे कशें की जर तूं आयकल ना, स्थानिक मनीस जर तुजें आयकल ना तर ताजे पुलीस सोडले, ताजे मायनिंग वाली सोडले. हे फुडें हाजे फुडें जावचें ना. स्थानिकांक प्राधान्य मेळटलें. स्थानिक जो धंदो करता तो कायदेशीर धंदो करपाक लायतले आणि स्थानिकांक अशे जे कोण त्रास करपाक सोदतात, जे पॉलिटिकल हे मायनिंग वाले किंवा हाजे हे जे माफिया म्हणून बसून स्वता काम करनासतना तांचे कडेन काम करन घेवन बशी कडेन पयशे जे जोडटात ते पेडण्याक बंद करपाक गरज आसा आणि ती गरज करपाक आमी मुखार सरतले. हांव विनोद बाबाडे मागता की ताणें दोन उतरां स्वागत जातलें. नमस्कार सगळ्या पत्रकार बंधू, नमस्कार. आज एक गोंयकारपणाचो मुद्दो हांगासर उपस्थित जाता. गोवा फॉरवर्ड पक्ष म्हणटा तो गोंयकारपणाचे एक ज्वलंत असो जाज्वल्य अभिमान घेवन ह्या गोंया भितर
एक पार्टीच्या रूपान आयलो आणि आज हे गोंयकारपणाचे जे प्रतीक आसा, पेडण्याची भूमी तशी पळयली जाल्यार कलाकाराची भूमी आसा आणि ह्या कलाकाराच्या भूमींतल्यान अनेक गायक कलाकार निर्माण केले. हांवूय एक गायक कलाकार आसा ह्या घुमंत भूमींतलो आणि त्यामुळे बाब जितेंद्र गांवकार होय एक कलाकार आसा आणि ताका कले बद्दल जी एक आत्मीयता आसा तो वकिली पेशान आसात, पण त्याच बरोबर एक गायनाच्या क्षेत्रान समज भजनाची जी एक वारकरी संप्रदायाची परंपरा असता ती तर ताका खबरच आसा. त्याच बरोबर संगीताच्या क्षेत्रान तो त्याचो संबंध पेडण्या भितर आपल्या स्वाभिमानी पेडण्याकारां बरोबर तो सदांच वावुरता. आणि आज जर तुम्ही पळयले जाल्यार देवू मामा फाटल्यान तसो स्थानीक असो उमेदवार दिलो गेलो ना. आज पयले फावटी गोवा फॉरवर्ड पक्षान हे वळखून आज पेडणेकारांची गरज वळखून आज बाब जितेन गांवकाराक फुडें हाडला. कायद्याचो पदवीधर आसा आणि तेजे कडेन संगीताचे ज्ञान आसा, त्यामुळे तो एक सरस असो उमेदवार आज पेडण्या भितर ठरता. आणि आज म्हाका खूप आनंद आसा की ताका आमच्या गोवा फॉरवर्ड कुटुंबान आमी हांगासर त्याचो सहभाग करून घेता. आज आमचे सर्वेसर्वा ह्या पक्षाचे बाब विजय सरदेसाय आसात, बाब किरण कानोळकर आसात, म्हणजे सहकारी बाब जे साळगांवकर आसात. आमी सगळे मोठ्या उमेदीन बाब जितेन गांवकाराचे स्वागत करता आणि फुडें आश्वस्त करता पेडणेकारांक, स्वाभिमानी पेडणेकारांक की तेंच्यांनी जो भुरगो दिला त्या भुरग्याचे आमी संपूर्ण मेहनतीन, मोठे जिद्दीन, मोठ्या उमेदीन आमी त्याचे आमच्या पार्टीन स्वागत करता आणि फुडें तो आमदार म्हणून निवडून येतलो हाजे बद्दल आमकां खात्री आसा आणि त्याच्या विजयाक प्रयत्नांची पराकाष्ठा करून आमी त्याचो विजय संपादन करपाचो प्रयत्न करतलो. इतके सांगून हांव म्हजे 2 शब्द पुरे करता. देव बरें करूं. विनोद बाब थँक्यू. एक गोंयकारांक एक संदेश दिवपाचो आसा की काल बिहारचे इलेक्शन जाले आणि बिहारचे इलेक्शन जातकीर एनडीए स्लाइट मेजॉरिटी मेळ्ळी. पूण जेन्ना जर बिहारचे जर आमी सगळे टोटल पिक्चर जर पळयत, जर जे लिडर निवडून आयला जावं काँग्रेस जावं तेजस्वी यादव किंवा नितीश कुमार हे सगळे सेक्युलर आणि बीजेपीचो तसो वांटो पळोवपाक गेल्यार सामको कमी आहा. आता ह्या सेक्युलरांक फूट पडिल्ल्यान ताजे सरकार येवपाक पावले. जर हे सगळे जर एक कडेन जाल्ले तर बीजेपीचे सामके मुळासकट ना जाता आशिल्ले. पूण तरी आसतना गोंया दृश्टीन आमकां अशें दिसता की आमचो पक्ष हो विरोधी पक्ष म्हणल्यार काम करत आहा. आमकां फुडें सत्तेर येवपाचें आहा आनी आमकां बीजेपी गोंयच्यान नश्ट करपाचें आहा. आतां हाजो अर्थ असो न्ही की आमी वीक आसात आणि आमी हे आसात. आमी सगळे कडेन कॅन्डिडेट वचून पर्यंत डिक्लेअर कित्याक केलें ना की आमकां दिसता की बीजेपीच्या विरुद्ध सगळ्यांनी एक जावचें, एक गठबंधन तयार जावचें. पूण जशें बिहाराक काँग्रेसीन आपल्याली बेडकी फुगयली, बिहारात जर 70 जागे जर काँग्रेसीन घेतले नाशिल्ले आणि कम्युनिस्टां भशेन एक 20-25 जागे घेतिल्ले आनी 20 निवडून आयिल्ले अशें जर केलें तर आज बिहाराचें चित्र वेगळें दिसताशिल्लें. पूण काँग्रेसीक संवय जाल्ली आहा की बेबकी फोवप आणि सांगप की सगळे म्हणजे आता फाल्यां गोंयांत जर जेन्ना इलेक्शन येतलें तर तांकां दिसता की 40 मतदारसंघात त्या बीजेपीचो ग्राफ देंवता म्हणजे आमी निवडून येतले. अशी परिस्थिती ना. आमी त्या देखून थंड आसात. आमी काँग्रेसीक एक शिटकावणी दिवपाक सोदता ह्या प्लॅटफॉर्मा वयल्यान की बेबकी फुगयनाकात. तुमगेली तुमी पयलीं पळयात की तुमी कितले मतदारसंघात येवंक शकता म्हणटे आणि त्या प्रमाणे काळाची पावलां वळखून तुमी तुजी राजनिती आनी राजकारण कशें करपाचें तें तांणी ठरोवपाचें. जर ते जर ह्या खेपे जर गोंया फेल जाले तर बिहारा भशेनूच गोंयची तांची परिस्थिती जातली ही हाची तांणी जाणीव दवरपाक जाय. हांव आमच्या किरण बाबाक सांगता की तांणी संबोधन करता. सगळे इलेक्ट्रॉनिक तसेच प्रिंट मीडिया म्हणजे स्वागत. तुमचो अध्यक्ष विजय सरदेसाय, तुमचे आमदार श्री विनोद पालयेकर, तुमचे दुसरे सालिगांवचे आमदार जयेश साळगांवकर आणि जांकां आतां आमी हांगासून
पेडणे मतदारसंघांसून ॲडव्होकेट बाब जितेन गांवकर ताका जो पार्टीन प्रवेश दिल्लो आहा आनी पार्टीन प्रवेशूच न्हू तर ताका फुडलो आमदार करपाचो निर्धार म्हाका दिसता गोवा फॉरवर्ड पक्ष हो असो एकूच गोंयांत पक्ष आहा जो 14 म्हयने पयलीं इलेक्शनाक आसतना कॅन्डिडेट म्हणून घेता आनी ताका डिक्लेरूय करता हो आमचो कॅन्डिडेट म्हणून. बाकीच्या पक्षांनी 4-4, 5-5 उमेदवार एकठांय करतात, पुजयतात आनी लास्टाक खंय तरी 4 जाणांक फटयता आनी एकल्याक तिकेट दिता. हें काम गोवा फॉरवर्ड करिना. ताका लागून म्हाका दिसता पेडण्या आयज बरें वातावरण आसतलें. जरी तर लोलयेकर बाबान म्हटलें की दादागिरीची भाशा आहा, बाकीची सगळ्यो भाशा आहा, पूण म्हजी म्हायती प्रमाणे, कारण हांव थिवे आनी पलतडी गेले उपरांत पेडण्या, म्हाका म्हायती आहा बाबू आजगांवकाराक थंयसरली जनता विटलेली आहा, कंटाळ्ळी आहा म्हटल्यार जाता. सोंप्या भाशांनी जर आमी म्हणीत गांवठी भाशेन आमचे की पेडणेकार बाबू आजगांवकाराक कंटाळ्ळे आसा आनी तांची मागणी आहा हे फावटी. कित्याक हांव फाटल्या दिसांनी म्हजी यात्रा हांव ते सायडी भोंवतालो की कोण कॅन्डिडेट पडताळणी करपाक, तेन्ना एकूच मागणी आसली, हे फावटी कोणूय दवरात पूण स्थानीक दवरात. आनी गोवा फॉरवर्ड पक्षान हेच वळखून आमचो अध्यक्ष आसत आनी बाकीचे आमचे सगळी कोर टीम आसत, हांच्यांनी निर्धार केल्लो आहा की हे फावटी पेडणेकारांक आमी स्थानीक युवक दिवचो. आनी तोय बी एज्युकेटेड ॲडव्होकेट आहा, तांच्यांनी LLB आनी कोर्टान प्रॅक्टीस चालू आहा, जेणे करून येणाऱ्या काळान म्हाका दिसता बाकीचे रोजगारीचे विशय आसतले, हे सगळो मोपाचो विशय आसतलो, हे बरे तरेन तेचो विशय मांडूंक शकतले. तुमकां लोलयेकर बाबान सांगला तशें देवू मांद्रेकारा उपरांत स्थानीक आनी तडफदार असो नेतो म्हाका दिसता पेडणेकारांक मेळोंक ना. जे मेवळे तेंच्यांनी दादागिरीच केली अशें तांच्यांनी म्हटलां आनी पेडणेकाराचें हें मत आसा. हेका लागून जो आमी जितेंद्र गांवकार, ॲडव्होकेट जितेंद्र गांवकार हांच्या रुपान पेडणेकारांक जो कॅन्डिडेट म्हणून फुडाराक दिता, तेच्या पासत आमी सगळे आमचे आमदार आसतले, हांव आसतलो, आमचो अध्यक्ष आसतलो आनी बाकीचे येणाऱ्या काळान जे आमी म्हटलेले आहा त्या दिसा की 25 कॉन्स्टिट्युएन्सीनी आमी ऑलरेडी कॅन्डिडेट ठरयल्ले आहा म्हटल्यार जाता. 25 कॉन्स्टिट्युएन्सीनी आमी ठरयल्ले आहा आनी हेच न्हू की आमी 25 मेरेन रावतले. येणाऱ्या काळान जर तशी गरज पडली जाल्यार आमी फुडेंय वयतले. खास करून लोलयेकर बाबान म्हटलां, तेका लागून हांव परतून उच्चार करता की काँग्रेसीची आमी पर्वा करपाची म्हाका दिसता आमकां कसलीच गरज ना. येणाऱ्या काळान नॅशनल पार्टीक लोक विटलेले आहा. आमी परतून सांगीत आसता, नीज गोंयकाराचें सरकार, स्थानीक पक्षाचें सरकार, हे जनता हे फावटी प्रिय आसतले जनतेक. तेका लागून येणाऱ्या काळान जे सरकार हांगासर आसतले स्थानीक पक्षांचेच आसतले अशी गोंयकारांची एक मानसिकता जाल्ली आहा. हेका लागून नॅशनल पार्ट्यांचे कितें आतां काल पयर आमचो CM सुद्दां दिल्ली गेलो जाल्यार म्हाका दिसता संघटना जी आहा, संघटना आनी सरकार हो सदांच वेगळो आसपाक जाय. पूण आमच्या CMांक एस्कॉर्ट करपाक पक्षाचो अध्यक्ष, पक्षाच्या अध्यक्षाक मेळटाना दिल्लीक वचून तुवें पक्षाच्या अध्यक्षाक CMांक घेवन मेवळा जाल्यार हरकत ना, पूण वेगळे वेगळे मिनिस्टरांक मेवळा आमचो CM. पूण तेका राखणदार कोण, राखपाक कोण? संघटनेचो अध्यक्ष. हें कितें? म्हणजे तुमकां एक तर प्रमोद सावंताचेर विश्वास ना किंवा तेजे कॅपॅसिटीचेर विश्वास ना. तो थंय वचून कितें उलयत, कित्याक आमकां संवय जाल्ली आहा सकाळी एक स्टेटमेंट आनी सांजचो दुसरो स्टेटमेंट आयकपाची. सो तेका लागून म्हाका दिसता घडये तेका गायड करपाक किंवा तेका प्रॉम्प्ट करपाक तेंच्यांनी वांगडा धाडला आसतलो. तेच भशेन जी शिस्त आमी सदांच, हांव भारतीय जनता पार्टीन आसतना आमी सदांच म्हणटाले आनी मनोहर भाईन आमकां सदांच शिकयल्ले की भारतीय जनता पार्टी हो शिस्तप्रिय पक्ष आनी सगळ्यांनी शिकयल्ले. पण आयज जर आमी पळयत मायकलाचे आनी बाबूचे झगडे पार्टीच्या भितर, मागीर तेजे उपरांत आमचो सिद्धार्थ कुंकळकर आहा तो वेगळे ट्वीट करता सरकारा विरोधान, दत्तप्रसाद नाईक आहा तो वेगळो, ते स्पोक्स पर्सन सगळे, कुंदा चोडणकर आहा हे खंय तरी PWDचेर घसरता, तेजे उपरांत रामराव बाग आहा हो खंय तरी मरिनाचेर घसरता. हे तरेचे वेगळे वेगळे कोण तरी सांगता IIT CMांक सांगता, IIT मेळावलीच्या लोकांक नाका जाल्यार म्हापशां हाड म्हणटा, कोण आनीक खंय व्हर म्हणटा, जोशुआ उलयता, तेजे उपरांत म्हाका दिसता मायकल उलयलो, वेगळे वेगळे आमदार उलयतात. म्हणजे
कितें चल्लां पळय गोंयकार कन्फ्यूज आहा. सरकार तरी कोणाचो चल्ला, सरकारांतले कोण आनी विरोधक कोण हेच सध्या कळना जाल्ले आहा. कित्याक विरोधक जे 2-3 आहा पळय तो एकलो ते सायडीकसून आमचो सिनियर राणे आहा तो कांयच उलयना, तोय मेळावळीक विरोध करता, बरी गोश्ट आहा. पेडणेसून आमचो एक काँग्रेसचो आमदार आहा तोय बाबडो कांय उलयना, कित्याक भुरग्यांक धाडले बीजेपीन, आपूण रावलो काँग्रेसीन. सो काँग्रेसीचे भवितव्य उरलेले ना हांगासर. काँग्रेसीन वचोन आतां थंय धारवाड आनी खंयसर वचून तोच मोर्चा करपाचो. गोंयान सोंपलेले आहा. गोंयान येणाऱ्या काळान गोंयान जी सत्ता येतली ही नीज गोंयकाराची सत्ता आसतली, स्थानीक पक्षाची सत्ता आसतली. आनी आमी ठामपणान सांगता, म्हाका दिसता 25 वर्सां उपरांत मनोहर पर्रीकराचें सरकार येयल्लें, पूण आयचो जर गोंयचे जनतेचो कल पळयत जाल्यार गोंयकारांक परतून जाग येयल्ली आहा. आनी येणाऱ्या काळान म्हाका दिसता पूर्ण भोवमताचें सरकार येणाऱ्या काळान गोंयची जनता दिवपाची संभावना आहा. इतलें सांगून देव बरें करूं. थँक्यू किरण भाऊ. आमचे जे उमेदवारांनी आज जे पक्षांक आयला ताका जर बाबूक जर कंपेर करत 2 गजाल सांगपाक जाता की बाबू आजगांवकर हो स्थानीक न्ही, स्थानिकाक तो परको आनी हो आमचो स्थानीक. आनी दुसरें बाबू आजगांवकर अशिक्षीत म्हणले जाता, हो उच्च विद्याभूषीत. बाबू आजगांवकरांनी शिक्षणाच्या बाबतींत कंपेर केलें जाल्यार हो उच्च शिक्षण घेतिल्लो. सो असो मनीस स्थानीक आमी पेडणेकारांक दिवपाक सोदतात. आतां कितें जालां की तागेले कालच ताजे घरा कडेन ताजो काका भायर पडला. इतली परिस्थिती आसतना सुद्दां सामाजीक हाचें भान दवरून तो हांगा आयला. म्हण हांव म्हाका मागता की गोवा फॉरवर्ड पक्षाक एक मिनीट आमी आमच्या पक्षाचे अध्यक्ष आणि आमच्या असेंब्लीतले नेते आमच्या पक्षाचे विजय भाऊ सरदेसाय तुमकां संबोधन करता. पहिले स्वादेर हांव आदवोगाद जितेंद्र गांवकाराक आमच्या पक्षान स्वागत करता. ताजे सोंपिल्ले काका गोपी गांवकाराक वंदन करून आमी एक सायलन्स हें केलें, मेंटेन केलें. सॅक्रिफायस म्हणटा ती पयलो स्टेप सॅक्रिफायसाचो. घरान दुख्खेस्त सिच्युएशन आसतना पसून थंयचे वर्करांनी एक प्लॅन केल्लो की दिवाळे मेरेन आमी पेडणे फॉरवर्ड करतले म्हणून. आमी जें कितें केलां आज मेरेन तें आमी हिंदू सण राखून केल्ले आहा. दसऱ्याक आमी मांद्रे फॉरवर्ड केलें, दिवाळेचे पयलीं आमी पेडणे फॉरवर्ड करतले, आनी दिवाळेचे पयले पूर्व संध्येक आमी म्हणल्यार नरकासूर कसो लासतात ते भशेन हो नरकासूर जो पेडण्याक लागला, जो नरकासूर आमी एक्सपोर्ट केलो साश्टीच्यान. आमी साश्टीच्यान खूब एक्सपोर्ट करतात तेजे. हांवूय बी साश्टीकार. आमी बी पयलीं पेडण्या तसो आमचो रोल ना अशें न्ही. आतां जयेशान म्हणला ते भशेन जें तण केल्लें, जे माडाक तण केल्लो, तो माड हो आमचो स्टेट ट्री म्हणून रिकॉग्निशन मेळपा खातीर आमी पेडणेच्यान सुरवात केल्ली मोहीम. थंय बाबू आजगांवकार खरो जाल्लो, सामको मोव जाल्लो, तो जितो जालो थंयच्यान. पूण आमची चूक जाली ती ताका रिवायव करून. ताका रिवायव करून आमी एक तसो एक व्हडलो नरकासूर पेडणेकारां खातीर तयार केलो. हो नरकासूर ह्या नरकासुराचे पयलीं आमी हाका न्हिदोवंक जाय आनी हे पेडणेकारां खातीर आमी करपाक हें आमी स्टेप मारिल्लो आहा. पेडण्या जेन्ना हायवेचे जी बारां आसात, एक सुप्रीम कोर्टाचे एक आदेशा खातीर जेन्ना बॅन जालो तेन्ना थंयच्या लोकांक आदार करपाक
बाबू हसगांवकारान थोड्या लोकांक म्हजे वरान हाडिल्ले तेन्ना हांव टावन प्लॅनिंग मंत्री आशिल्लो. आमी एक अर्बन आउटग्रोथ एरियाज म्हणून क्लासिफाय करून हे सगळे पेडणेचे जे बार आनी रिटेलर्स आहात तांकां आमी आदार केलो. आतां म्हाका खबर ना तातूंत कोणें कितें तांचे कडेन घेतिल्लें बी जाल्यार, कित्याक आज आयकूंक जे भशेन येता तातूंत कितेंच करपाक सगळ्याक लोकल टॅक्सीज एक्स्ट्रा आहा. लोकल टॅक्सीज कोणाक? मंत्र्याक, स्थानीक आमदाराक लोकल टॅक्सीज सगळ्याक लागू जातात. रेंवूच न्ही, रेंव तरी आमी आयकल्या, मायकलान रेंव फामाद केल्ली. एक ट्रकाचेर 500 रुपया मायकलाचे मतदारसंघात पुलीस घेता हे मायकलान अनाउन्स केलें. हो ताजो कलीग. ताजे फुडें आतां आयकूंक येता उदक पासून जर सप्लाय करता, उदक जे उदक मायनिंगाच्या पिटांतल्यान काडून एअरपोर्टा खातीर वापरतात ते उदकाचेर पसून टॅक्स आहा. म्हणल्यार स्थानिक मनशाचे रगत पिळून हे पितात. हे आज आमी पळयतात आनी हे पेडण्यां चालू आहा. आनी हे जो मनीस करता ताका घरा धाडपा खातीर हांव आज जाहीरपणान सगळ्या ऑफिसरांक वॉर्न करता. ताजे फुडें GMRाक वॉर्न करता. एक GMR म्हणटा आज कॉन्ट्रॅक्टर थंय. हे सगळें GMR करूंक दिता. GMR इज कोल्युडिंग विथ द लोकल MLA इन एक्स्टॉर्शन. लोकलांक जे मोपा म्हणटा ती एक प्रॉमिस कशी दाखयलेली मनोहर पर्रीकारान. ही प्रॉमिस आज अशी जाल्ली आहा की एक फक्त एक इम्पोर्टेड आमदारान आपलो पोटलो करपा खातीर हे एक साधन कशें वापरप. आनी हो जो सावळे गोंधळाचो जो सरकार आहा, तुका किरणान सांगला तुमकां सकाळचो एक स्टेटमेंट, सांजचो एक स्टेटमेंट. हे सावळे गोंधळाच्या सरकारान सगळे ताजे जे डिपार्टमेंट्स आहात हाचो वापर करून हफ्तो कलेक्शन चालू आहा. हांव आयच्यान जाहीरपणान सांगूंक सोदतां की GMR हे आमचे मॅग्निफाईंग ग्लासाच्या अंडर येतले. आतां आमी GMR आनी जे कितें कोण हफ्ते घेता आनी जे गव्हर्मेंट ऑफिसर हे हफ्ते कलेक्ट करपा खातीर आदार करतात आमदाराक, हांकां वॉर्न करता, हांकां हांची पावती हांकां मेळटलीच. ती सरकार नवो सरकार जावन मेळचे पयलीं कोर्टान उबे रावचे पडटले. सो दुसऱ्याचे हफ्ते कलेक्ट करपा खातीर चड इंट्रस्ट घेवं नाकात. पयलीं तुमी तुमची कात राखात. आनी हो सरकार तुमची कात राखूंक शकचो ना. हो सरकाराचो मुख्यमंत्रीच आपली कात राखूंक दिल्ली भोंवता. आतां आमच्या किरणान म्हणलें की तो दिल्ली गेलो, पार्टीचे लोकांक घेवन गेलो. म्हजो एक प्रश्न आहा, दिल्ली मुख्यमंत्री सगळे कडेन गेलो, नितीन गडकरीक मेळ्ळो आनी कोणाक मेळ्ळो, हे सगळें बरें आहा दाखोवपाक. सुप्रीम कोर्टाचे रजिस्ट्रीन मुख्यमंत्री कित्याक गेलो ना? म्हादईची केस आता 3 महिने झाले, ती कंटेम्प्ट पिटिशन वचून येना. काय म्हादई हाणें खंय ऑफिशियल विकली? ही केस कित्याक येना म्हणून जे नॉन गोवन आदवोगाद सरकारान जे गोंयचे सरकारान नॉन गोवन आदवोगाद घाल्यात हांकां विजीट केले मुख्यमंत्र्यान. हो म्हजो ताका जाहीरपणान एक हातून एक प्रश्न ताका, कित्याक ना जाल्यार ती केस येना कित्याक? आनी काल जेन्ना रिझल्ट आयल्या बायपोलाचे, एक मुख्यमंत्र्याचो ट्वीट हांवें रातचो पळयलो की कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्याक येदियुरप्पाक आपूण कॉंग्रॅच्युलेट करता, कित्याक मोदीची लिडरशीप आनी ताचे लिडरशिपी खातीर ते जिखल्या. आनी डेव्हलपमेंट इनिशिएटिव्ह म्हणून कर्नाटकाच्यान सगळो व्हडल्यांतलो व्हडलो डेव्हलपमेंट इनिशिएटिव्ह इज डायव्हर्जन ऑफ म्हादई. गोंयचे टोटल बजेट जे आहा तितले बजेट तांचे म्हादय डायवर्ट करपा खातीर पयशे आहा. 16,000 कोटी म्हणटात ते. तातूंत 1% म्हणून जर हाका धरलो मदीं जाल्यार कितलो जालो तो पळया ताका. हो सावंतवाडी रिटायर जावपाक पुरो जाता ताका. म्हणटकर गोंयकारांच्या वतीन हांव एक प्रश्न विचारता मुख्यमंत्र्याक, तूं काल जो थंय गेलो आनी ही जी फकाणां कितें सांगलें की ना आमी तितले कोल अलाव करचे ना आनी कितें करचे ना, हे सगळे लोकांक पिशे करपाक सांगिल्लें आहा. म्हादईच्या विशयाचेर तूं सुप्रीम कोर्ट रजिस्ट्रीन तरी पावट मारली काय? नॉन गोवन आदवोगाद तुवें घेतल्या तांकां तुवें विजीट केले की बाबा आमची केस कित्याक येना? गोंयचीच केस कित्याक येना? कित्याक जस्टीस डिलेड इज जस्टीस डिनायड. थंय डायवर्ट जाल्लें आहा उदक. म्हणटकर आज अशें दिसता
की जे एक स्टेट स्पॉन्सर्ड टेरर कशें गोंयांत चालू आहा, हाचे विरोधान आमी एक आदवोगाद घेतिल्लो आहा. सगळ्यात बारीक समाज जे वंचित लोक आहात, SC रिझर्व्ड कॉन्स्टिट्युएन्सीन आमी एक LLM शिकिल्लो आदवोगाद जो ह्या अन्यायाचे विरुद्ध झगडूपाक एक मोहीम सुरवात करतलो, जी क्रांती सुरवात करतलो, असो एक वेल एज्युकेटेड, कायद्याक सन्मान करून, कायद्याचो मान दवरून एक लढो उबारपाक आमी आमचो कॅन्डिडेट म्हणून चूज केल्लो आहा. तुम्ही म्हणटा कॅन्डिडेट तुम्ही एक मनीस मेळटा तुम्ही कॅन्डिडेट डिक्लेअर करता काय, अशें ना तें. आमी थंय रिसर्च आमचो केल्लो आहा. सगळ्यांचो एक असो डिमांड आहा की फक्त वोकल फॉर लोकल म्हणून ट्वीट करू नाकात, हॅशटॅग प्रॅक्टिस वोकल फॉर लोकल. गोवा फॉरवर्ड पार्टी इन लेटर एंड इन स्पिरिट intends to practice vocal for local. We are going to be vocal for local. आणि तो लोकल जाता तो देव मामाचे समाजाचो जाता जो एक म्हळ्यार व्हडलो हिस्सेदार हे SC कम्युनिटीचो आणि जाका रिप्रेझेंटेशन मेळप इज लॉंग ओव्हरड्यू. आणि हे मेळपा खातीर आणि त्या समाजाक न्याय मेळपा खातीर आणि पेडणेकारांक सुटका मेळपा खातीर हे स्टेट स्पॉन्सर्ड टेरराची आमी बाब जितेंद्र गांवकाराक आमी कॅन्डिडेट म्हणून पेडण्या फुडें घालना. आता स्टेट स्पॉन्सर्ड टेरर म्हणटा उलयतना एक अशें विसरूंक शकना आमी की काल वॉल्टर लोबो म्हणटा एक व्हिडिओ घाल्लो आहा. तो आमचो जयेशाचो शेजारच्या मतदारसंघात. ताणे व्हिडिओ घाला की गोंयचे सगळ्यात ओल्डस्ट रेस्टॉरंट 1931 सोजा लोबो म्हणटा ते रेस्टॉरंट भायले एका मनशान सायडीन जमीन घेतली नो डेव्हलपमेंट झोनान आणि बाउन्सर घालून ते रेस्टॉरंट थंय फुडें मोडले. आता हे म्हाका कळटा ते भशेन एक कोण अरोरा म्हणून मनीस ताणे गुंड घाले. एक टॉप गव्हर्नमेंट ऑफिशियल हाजे आशिर्वादान, टॉप पुलीस ऑफिशियल आशिर्वादान गोंयची हेरिटेज ही नष्ट जाता आणि सरकार ओग्गी थंय बसून आहा. हे कशें चलता तें कळना म्हाका. गोंयचे सगळ्यात ओल्ड रेस्टॉरंट ताजेर तर अशे गुंड येवन रातचे जर मोडून उडोवंक शकतात जाल्यार टुरिझम मिनिस्टर करता कितें. हे टुरिझमाची हेरिटेज आमची. आज शेक टुरिझम जर तुम्ही जिपे करतले जाल्यार सोजा लोबो ना जाल्यार आनी कितें आहा. शेकांचे प्रतीक कितें, सिंबल ऑफ गोवन शेक इज सोजा लोबो. सोजा लोबो म्हणटा ते आज कोणूय जर शेक उलयता जाल्यार खंय म्हाका कितलेच मेसेजी आयिल्ल्यो आहा मुंबयच्यान बी बरे लोकांच्यो की अरे बाबा कितें चल्लां काय म्हण तुमच्या गोंयान स्टेट स्पॉन्सर्ड टेरर चालू आहा. पयशे दिले जाल्यार कितेंय जाता. हफ्ते घेवन गोंयकारांची रेस्टॉरंटां बिंटा सगळी काबार करतात आणि दिल्लीवाले करतात ते. गोंयचे पुलीस गोंयचे चीफ मिनिस्टरच्या हातात ना नाजाल्यार आज ताका सांजचे विचारात ताणें कितें एक्शन घेतली ती. इतले जेन्ना बाउन्सर वापरून एक हे जेन्ना जाता तरी रायटिंगाची केस जावंक जाय आशिल्ली आणि तो मनीस अरेस्ट जावंक जाय आशिल्लो अरोरा म्हणटा तो कित्याक जावंक ना. हे म्हाका दिसता सरकारान उत्तर दिवपाची गरज आहा. आता आयकूंक येता ते भशेन कोळशाचे विरुद्ध गोंयांत कोळसो नाका म्हणून एक संस्था आवाज करता. तशीच एक गोंयचो एकजूट म्हणून संस्था ती बी अवेअरनेस क्रिएट करपा खातीर मिटिंग्यो करता. तांणी काल म्हज्या मतदारसंघात मिटिंग केली. थंय तांकां लावड स्पिकराचें परमिशन दिलें ना. म्हळ्यार गोंयांत तर लोकांक कोळसो नाका म्हणून गोंयकार अवेअरनेस क्रिएट करूंक सोदता. जे अवेअरनेस काबरां लेगरी जाता की आपूण इतलो मेळून कोळसो आसूंक जाय ताजे वयर आसल्यार आमचे पुलमाव वतले म्हणून तोय म्हणटा. ते अवेअरनेस जावपाक सरकार आडायता कित्याक. लावड स्पिकराक येदी व्हडली कितें परवानगी जाय पडटा. आमी हथरस रेप केसी खातीर फातोर्डाच मतदारसंघात एक सायलंट मोर्चा कॅन्डल लायट मोर्चा केल्लो. थंय बी तशेंच की तुका लावड स्पिकराक परमिशन ना म्हणून. अरे कित्याक लावड स्पिकर परमिशन. हे सोशल इश्यूज
हेच सोशल इश्यूज धरून बीजेपी पावरान आयिल्ली आनी आज तेच लोकांक ह्या एक्टिविस्टांक सरकार काबार करूंक सोदता. सो जो स्टेट टेरर म्हणून जो जाला ताचेर अशें दिसता की युपी बिहारा भशेन आज गोंयांत चालू आहा. हे असले अरोरा म्हणटे भशेन येवन गोंयांत जर गोंयकारांचे एक इन्स्टिट्यूशन जे आहा तें जर काबार करूंक शकता जाल्यार गोंयांत देर इज अ कंप्लीट कोलॅप्स ऑफ लॉ अँड ऑर्डर. पुलीस आर बींग यूज्ड टू हॅरेस पॉलिटिकल ओपोनंट्स. हाजे पयलीं किरण बाबान सांगिल्लें आहा ताका कसो टार्गेट केला तो आमकां जॉईन जातकर. हांव गोंयच्या पुलिसां कडेन मागता की आज जे HBAचो इश्यू आहा हाऊस बिल्डिंग अलावन्साचो हो सगळे गव्हर्नमेंट ऑफिसरांक लागता, पुलिसांकूय लागता. पुलीस आज जर हे अरोरा कडच्यान थोडे कितें घेतलें जाल्यार तें HBA सुटचें ना. हे HBAन गोंयकारांक गोंयचे गव्हर्नमेंट ऑफिसरांक 1,25,000 गोंयचे गव्हर्नमेंट ऑफिसरांक एक फ्लॅट घेवपाक मेळचो न्ही अशी एक जलसी नाजाल्यार एक सारकी कसली तरी फिलींग हांव नकळो कितें तें दोळे फुटके फिलींग हे सरकाराचे आनी प्रमोद सावंताचे एक्सपोज जाता. सो तांणी पळोवंक जाय की कितें ऑर्डर दिल्यो म्हणून उगीच कितें फॉलो करनाकात. टायम आयिल्लो आहा की गोंयांत गोंयचे गव्हर्नमेंट सर्वंटांनी चिंतूंक जाय. हो सरकार फ्लाय बाय नायट सरकार हो केन्नाय वचपाचो सरकार. ह्या सरकाराचे सगळे आदेश आयकून कित्याय कितें करनाकात. हो अन्याय जातलो लोकांचेर आनी ह्या अन्यायाचे विरुद्ध झगडपाक आमी सदांच तयार आसतले. पेडण्यां आमी आमचे सगळे जे लिडर हांगा बशिल्ले आहा हे आमी हाजेरी लायतले. आमचे बरोबर बाब दिपक आहा, तरुण पिळगी आहा जी हे असले धमक्यांक भिनात तशी. ते थोड्याच दिसान सगळ्यांक कळटलें. हफ्ता बंद म्हणटा तें पिक्चर आयच्यान आमी पेडण्यां सुरवात करतात. आनी जो नरकासूर पेडणेचो आहा ताका आमी तसोच गांधी मार्केटान दवरून एक बरो स्थानीक वोकल फॉर लोकल आयडिया जी मोदीन आयडिया काडल्या ही मोदीची आयडिया आमी फॉरवर्ड करतात. आनी एक बरो मनीस एज्युकेटेड LLM केल्लो आदवोगाद हो हे अन्यायाचे विरुद्ध आनी स्थानीक पेडणेकारांक न्याय दिवपा खातीर आमी फुडें हाडिल्लो आसा. हांव लोकां कडेन मागता की ताका आदार करचो आनी आमचे खंय जर चुकता जाल्यार आमकांय बी पॉयंट आवट करचें. देव बरें करूं. देव बरें करूं विजय. आता आमचो कॅन्डिडेट आपल्याला मनोगत व्यक्त करतलो की तो पेडणेसाठी किती करू शकता आणि किती कित्याक गोवा फॉरवर्ड आयला ताजे बाबतींत कळय. सगळ्या पत्रकार भावांक नमस्कार. हांव ॲडव्होकेट जितेंद्र गांवकर. परसकडे गांव म्हाजो पेडणे तालुका. पयल्या सुवातेर हांव गोवा फॉरवर्ड हांचे सर्वे सर्वा विजय सरांक धन्यवाद करता. त्याच बरोबर बहुजनाचे नेते हांगा बसलेले आसा सर कांदोळकर सर, गोवा फॉरवर्डचे आमदार जयेश सर, विनोद सर आणि सबंद गोवा फॉरवर्डचे मांद्रे मतदारसंघाचे उमेदवार दीपक भाई, राजमोहन सर, सुशांत सर हांकां हांव पयल्या सुवातेर धन्यवाद करता की एक विश्वास दवरलो म्हाजेर की पेडणे खातीर कितें तरी हो भुरगो धडपड करता आनी ह्या भुरग्याक खंय तरी स्टेज दिवच्या खातीर आनी स्थानीक भुरग्याक खंय तरी वाव दिवच्या खातीर हो प्रयत्न करून आनी तो विश्वास दवरून म्हाका आयज हांगा हो भोवमान केल्लो आसा आनी उमेदवारी जाहीर केल्ली आसा. ताच्या खातीर हांव सगळ्या गोवा फॉरवर्डच्या टिमीचो धन्यवाद करता. राजकारणान येवपाचो असलो म्हणजे कांय जे इंटेन्शन नासले, पूण एक इन्सिडंट तुमकां सांगता हांव की ज्या वेळाचेर माझे ग्रामदेव आनी कुळदेवाचे मंदिर धोक्यान येयले देवी माऊलीचे, त्या टायमाचेर सगळे आमी जे आमचो आमदार आसा ताच्या लागीं गेले आमी. कारण आमचे हे मंदिर हे आमच्या जाणट्यांनी दवरलेली धरोहर आसा आनी ती जर नश्ट जाय जाल्यार आमच्या अस्तित्वाचेर हो प्रश्न चिन्ह आसा. कारण
आमच्या समाजान आमच्या गावात येते व्हडले भुरगे शिकून जे आपणाचे अस्तित्व सांभाळू शकूंक ना जाल्यार हेच्या सारखे खंत आणि दुर्दैव ना आमच्या खातीर। हो उद्देश घेऊन आम्ही आमदाराकडे गेले की आमचे मंदिर हे एक्सटेन्शनान नॅशनल हायवे 66 नवो जे काम चलता ताजेर खंय तरी वयता म्हणून। सो त्या वेळाचेर आमकां नकारात्मक सगळे शब्द नकारात्मक भावना ही आमच्या आमदाराकडल्यान येयली आनी त्या टायमाचेर द्वेष निर्माण जालो। ह्या व्यक्तीक आमी येदो व्हडलो करच्या खातीर दिसाची रात केली पूण हे आमच्या अस्तित्वा खातीर जर तेंको दिना जाल्यार हेच्या फुडें कितें तरी आमकां पाऊल उचलचें पडटलें। आनी त्या अनुषंगान एक मुवमेंट स्टार्ट केली आनी ती मुवमेंट बऱ्या पैकी ह्या मुवमेंटान आमकां श्रीपाद भोवन हेल्प केलो। सगळ्या माझ्या गांव भावांनी सगळ्या सैभोवतल्या गांवांनी हेल्प केलो आनी हे मंदिर शाबूत दवरपाक सगळे गावाच्या वतीन आमी थंयसर मंदिर हे शाबूत दवरले। ताजे नंतर सामाजिक कार्य हांवें सुरू केले। गेली 1.5 वर्सां हांव काम करता, तळागाळान वचून काम करता, सगळ्या घटकांक घेवन काम करता आनी अशा वेळाचेर एक सगळे स्वाभिमान्य पेडणेकारान एक सूर येयलो की बाबा तुझे काम हे उल्लेखनीय आसा आनी हेचे पाठबळ आमी दिता, तूं खंय तरी फुडें चल आनी आमकां ह्या मतदारसंघान एक राखीव जो मतदारसंघ पेडणे आसा तातूंत आमकां एक उमेदवार तुज्या नांवान आमकां दिसता आनी आमचो तुमकां पूर्ण पाठिंबो आसा। आनी ह्या पाठिंबाच्या आदाराचेर आनी ह्या सगळ्या माझ्या स्वाभिमानी पेडणेकाराच्या आशिर्वादान हांव हांगा तुमच्या फुडें मुखार उबो आसा। एकच माझे ध्येय आसा की जे पेडणेकारां खातीर स्वाभिमाना खातीर जे जशें म्हटलें सरान की जंगल राज चल्लेले आसा, स्वता अनुभव हांवें घेतलेलो आसा हेजो, हे खंय तरी नश्ट जावचे, नायनाट जावचो हेच्या खातीर हांव प्रयत्नशील आसतलो, कटिबद्ध आसतलो आनी जे पेडण्याच्या भवितव्या खातीर जे जे कितें आसा त्या सगळ्या गोष्टींक माझ्या पेडणेकार भावांक स्वाभिमानी पेडणेकारा बरोबर हांव वयतलो, तांकां घेवन वयतलो, तांच्या बरोबर काम करून पेडणे येणाऱ्या विधानसभेन ह्यो पेडणेकारांचो झेंडो आमी फुलयतले। इतके सांगून देव बरें करूं। ओके म्हणजे कालच्यान जे सिनारियो पळयत जाल्यार इफ यू हॅव सीन द बिहार इलेक्शन्स, मध्य प्रदेश इलेक्शन्स, गुजरात इलेक्शन, स्टील गोवा फॉर्वर्ड बिलीव्स दॅट काँग्रेसाचे अलायन्स तुमी करूंक जाय, गोवा फॉर्वर्ड कॅन गो अहेड अलोन। सगळ्यात इम्पॉर्टंट इलेक्शन हे आशिल्लें म्हणटा तें बिहारचें। बिहारान सिंगल लार्जस्ट पार्टी आरजेडी जाल्या। आरजेडी म्हणटा ती एक रिजनल पार्टी, आमचे भशेन रिजनलिस्टीक सेंटिमेंट घेवन फुडें वचपी पार्टी, सगळ्या समाजाक लागीं करपी पार्टी आनी एक तरुण नेतृत्व आशिल्लें। तो जर मुख्यमंत्री जाल्लो जाल्यार यू वूड हॅव बीन द यंगस्ट चीफ मिनिस्टर इन द हिस्ट्री ऑफ इंडिया। पोंडिचेरीचो ताचे परस कमी आसलो पूण तो युनियन टेरिटरी आशिल्ली। तशें जर पळोवंक गेलें बिहारान आरजेडी कित्याक येवंक ना हाची तुमी एनालिसीस करपाची गरज आहा। सगळ्यांक खबर आहा खंयच्या पक्षान आपल्याक नाका जायना तितले तिकीट मागल्यो, डिस्प्रोपोर्शनेट टू देअर सपोर्ट एंड टू देअर एबिलिटी, आनी ताचे खातीर आरजेडी थंय पडली। 70च्या जाग्यार जर 50 घेतिल्ले जाल्यार उरिल्ले 20 ते जिखपाचे आनी तांची मेजॉरिटी जावपाची। ह्या पार्टीक ही मेसेज की रिजनल सेंटिमेंट, युनिटी ऑफ रिजनल फोर्सेस कॅन ओनली डिफीट मोदी। आणि मोदीची सगळं मिस्टेक ना, मोदी जे कोणाक घालता ते खुट्याचे माकड दिल्लीचे तांकां ओगे हांगा हाडून बसयतात आनी थंय अडानी सांगता ते हांगा पॉलिसीज जातात। जो तो शिपिंग मिनिस्टर जो येवपाचो आहा आनी तो सांगता तो येतलो आनी गोंयकारांक समजायतलो, तो कितें समजायतलो? तो अडानीचो एम्प्लॉई आसतलो, एम्प्रेगात तो अडानीचो, तो येवन गोंयकारांक कितें सांगतलो? सो हे सगळें कित्याक जाता? कित्याक रिजनल सेंटिमेंट स्थानीक लोकांक जर वाव ना जाल्यार नॅशनल पार्टीज टेंड टू टेक यू फॉर ग्रांटेड। आज काँग्रेसीची गरज ना अशें म्हणपाचो जी घमेंड नाजाल्यार मद हो हांव दाखोवंक सोदना। आय एम स्टील बीइंग रियलिस्टीक। पीपल ऑफ गोवा एक्सपेक्ट अस टू बी रियलिस्टीक। आज मेरेन आमी जंय वाडल्यात थंय आमकां इनहेरंट स्ट्रेंथ आसा हें दिश्टी पडटा। आमी सांगूना आमी गुढी पाडव्याच्यान सुरवात करतले,
गुढीपाडवो केन्ना केन्ना रे आम्ही 14 महिने पयलीं येतात. आम्ही आमचो कॅन्डिडेट जितेंद्र गांवकार म्हणून आज सांगता बाबू आसगांवकारांच्यान फाल्यांच्यान हॅरेसमेंटाक दाखोवचो करून आम्ही पळयतात ताका कितें आहा ती खबरदार. आम्ही आज सांगिल्लें आहा की दीपक कळंगूटकार आमचो कॅन्डिडेट म्हणून. सोपटे उलयता व्हडल्यो खबऱ्यो असले व्हायरसाक आमी भिनात. आज आमी सांगूंक शकता की बाबा चल हे आमचे कॅन्डिडेट 14 महिने पयलीं आनी आमी तांचे खातीर काम करपाक तयार आहा. आमचे भितर जर कितें चुकता जाल्यार आमी लोकांक प्रश्न लोकांनी करून आमी उत्तर दिवपाक तयार आहा. सो हे करतना काँग्रेसीनूय अशें करचें, खंयचेच मुर्ताक रावचो न्ही. आज मुहूर्त म्हणटा तो लोक जेन्ना उबे रावता तो मुहूर्त. आज म्हाका दिसता सगळ्यांत बरो मुहूर्त. जे बिहाराक कितें जाल्लें आहा ते आमकां गोंयकारांक लिसांव. बिहारी म्हणटा ते तशें पळोवपाक गेले जाल्यार क्रांतिकारी लोक. संपूर्ण क्रांती म्हणटा ती जयप्रकाश नारायणाची इज कन्सिडर्ड एज द सेकंड इंडिपेंडन्स स्ट्रगल इन द हिस्ट्री ऑफ इंडिया. इमर्जन्सीचे विरुद्ध ते थंयच्यान बिहारच्यान सुरवात जाल्ली आनी हें आमकांय बी एक लिसांव कशें आनी हो रिजल्ट पसून आमकां एक लिसांव कशें. आज तरी जे कोण फुल्ल्यात तांणी आपले पांय जमनीर दवरून विचार करपाची गरज आहा आनी पर्याय एक ऑल्टरनेटीव तयार जाय. ऑल्टरनेटीव जर युनायटेड आसलो जाल्यार लोकांक चूज करपाक इजी जाता. मागीर कोण इम्पोर्टेड मनीस हाडून जातीच्या नांवार मतां मागली वा धर्माच्या नांवार मतां मागली लास्ट मिनीट तो कांय करूंक शकचो ना. कित्याक स्थानीक लोक पयलींच डिसायड करून आसतले. गोंयकारांक हो पर्याय दिवपा खातीर आमी बेगीन डिसिजनां घेतात. लास्ट मिनीट कोणाच्याय करूं येता. सगळे पार्टींनी कोण गेलो ताका खंय तिकीट मेळना ती आमी डिक्लेअर केली. हें करपाक आमी रावूंक ना. आमी आज करतात. आनी जो फ्लॅग आहा आनी जो सिंबल आहा हो लोकांच्या तकलेन घालपाक आयच्यान काम सुरवात करता. At the same time, I am not saying Congress is irrelevant, but Congress has to be realistic. There's a news about this also, another thing about cabinet reshuffle कितें जाता म्हणून ह्याच्यान बोव पडल्या. कोणाक काडटा कोणाक तो सावळो गोंधळ किरण जो सांगता पळय सावळो गोंधळ तो कॅबिनेट आतां कितेंय केलें जाल्यार इट इज अ लॉस्ट कॉज. हू हेट्स द कॅबिनेट? The person who hates the cabinet is what matters. आम्ही तुका सांगलें की श्रीपाद नायकाक मुख्यमंत्री करचो म्हणून अमित शहाचे तकलेन आशिल्लें जेन्ना बाब पर्रीकार भायर पडलो तेन्ना. म्हाका दिसता ताजे मागीरूय ताजे तकलेन खूब दां आयलां तें. अजून मेरेन तो जाता तो जायना. मागीर कितें फायदो? हें दुसरें बारीक कितें करून कांय जावचें ना. आतां तातल्या तातूंत हें आमी आयज हें जें स्टेट टेरर आनी बारीक वंचीत समाजाक तांचे रगत कशें सारकें सक ब्लड सकत जावन रगत तांचे पितात पेडण्या ते आमी सांगलां. हें आयकून जर ताका ड्रॉप बीप केलो आनी दुसऱ्या मंत्र्याक हाडलो जाल्यार मातशें कितें थोडो फायदो जाय. म्हणून म्हाका दिसना प्रमोद सावंताच्यान गोंय कितें साल्वार करूंक जाता वो बीजेपी साल्वार करूंक जाता. बीजेपी इज अ सिंकींग शीप. आता तुमचे कॅन्डिडेट साधारण 25 मतदारसंघात ऑलरेडी असतले आणि तुम्ही असे उलयता की काँग्रेस आणि बाकीच्या पक्षांनी जे स्थानिक पक्ष आहेत त्यांनी एकठांय येवपाक तुम्ही ते सीट अरेंजमेंटचे कसे माहिती कशें जालें टू प्रोपोर्शनेट स्ट्रेंथ आनी रिप्रेझेंटेशन. दिस इज ऑलवेज अ कन्सेप्ट इन इलेक्टोरल पॉलिटिक्स. सो वेन यू सीट अक्रॉस द टेबल यू ऑल्सो सीट अक्रॉस नोईंग युअर प्रोपोर्शनेट स्ट्रेंथ इन दॅट कॉन्स्टिट्युएन्सी. आज आम्ही जे मूव केल्यात पयलीं मांद्र्या पेडण्या कोणूय तुका सांगतलो कोणाचें कितें आहा तें कितें आहा. आमी घेतल्या त्या मनशांक इनहेरंट कॅपॅसिटी तांची कितली आहा, लोकांचो सपोर्ट तांकां कितलो आहा. समाजाचो मनीस परतो म्हाका तुमी सांगचें. सो जे लोक ते आमी आयकतात आनी ते आमी करतात. दुसरे पक्ष जे आतांचीच खबर न्ही, हे 3 ना 3 इलेक्शनां जाली, लोकांचो वोट डिमांड आहा. नॅशनल पार्टीज कॅनॉट हियर. आज किरण कॅन्डिडेट रेडी आहा. आज जे मेरेन आमी जे कोण डिक्लेअर केल्या ते
ॲक्च्युअल कॅपॅसिटी आमचो नाल्ल जो आहा ते श्रीफळ मरे घरा कडेन वचूंक जाता कोणाच्या न्ही आनी तें बेगीन करप हें बरें. अलायन्साचे टॉक स्टार्ट झाले ना, तुम्ही ऑलरेडी डिक्लेअर केले त्या कॅन्डिडेट कडेन कॉम्प्रोमाइज करचे ना. कशें कॉम्प्रोमाइज करता ना तांकां कितें हाडलें आमी बोकडे करपाक What is तांकां that? तांकां आमी इंट्रोड्यूस कशें म्हणून केले तेज्या कित्याक कॉम्प्रोमाइज करतले कोण आहात तांचे कडेन कॉम्प्रोमाइज करपाक सामके इलेक्शन आला की इलेक्शन बिलेक्शन आमी सगळे पळयना दोन इलेक्शनां हांवें केली काँग्रेस म्हणजे अगेन्स्ट हाडली ते कितें ते सगळ्यांनी 25 वर्सां ताजे पयलीं ते पार्टीन काडले आमी जर जिखपाक जाय फुडें आनी बीजेपीची बी टीम म्हणून दाखोवंक नाका खूब तांकां बीजेपीक जाय ते काँग्रेस करता हें आज खूब जाणांक कळ्ळां हें इम्प्रेशन शूड नॉट गेन फर्दर ग्रावंड द पार्टी शूड बी सेन्सिबल. I think the national leadership should open its eyes now that Bihar is behind them, and think rationally. Do you believe that the Congress status after Bihar elections has gone like Congress is 4 and Goa for is 10? I'm not saying that. I'm not saying anything about it. I'm only saying that RJD could have led a Mahagathbandhan government if disproportionate demand was not brought by that party. जर 70च्या शिवाय 50 केले जाल्यार आज आरजेडीचो आनी महागठबंधनाचो सरकार येवपाचो हे सगळे डडडीत सगळे न्यूज चॅनल काल उलयताले तुमी आयकलां आसतलें आनी आय थिंक दॅट इज फॅक्ट अदरवायज द पोलस्टर्स वुडंट हॅव गॉट एवरीथिंग रॉंग द सेम पीपल हू प्रेडिक्टेड छत्तीसगड राजस्थान मध्य प्रदेश राईट couldn't predict Bihar wrong. The only thing was that 70 seat became a little too much. Sudhina's statement is that they are saying that some of these MLAs or leaders met NCP. I have no comments on Sudhin's statement. I will wait for Gudi Padwa to make that statement. Okay, thank you.